श्री विश्वस्वरू नाम संवत्सर श्री शालिवान शके 1947 श्री विक्रम संवत्सर 2081-282 श्री इजिर्ष शके 5127 शिवसंवत 351-352 इसवी सन 2025-2026 नक्षत्र स्वाती योग व्यतिपा कर्णेक गरज करंडोन वणिज तुळ राशी चंद्र वृषभ राशी गुरु मेष राशी रवी उत्तरायण ग्रीष्म ऋतू असा या पंचांगमधील मातृदिन आलेला आहे आणि म्हणजेच दिनांक आंग्ल महिना मे दिनांक 11/5 रविवार आलेला आहे. आईसारखे दैवत साऱ्या जगात आहे. त्याची कारणे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे बघा. आई म्हणजे ओंकारातील आ आणि आत्मा आणि ईश्वरातील ई. आई असा शब्द निर्माण होतो. सारे ब्रह्मांड सामावले आहेत. माऊली जन्मभर आपल्या मुलासाठी शरीर मन आणि परिश्रम मुक्त हस्ताने खर्ची घालते. या सर्व आधारावर ती खऱ्या अर्थाने त्याग आणि समर्पणाची देवता ठरते. जेथे आईची पूजा केली जाते तेथे देवतांचे वास्तव्य असते. देव त्या ठिकाणी आहे. परमेश्वर तिथे नांदत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. आई आपल्या बाळाला जन्मापासून सुसंस्काराचा पोषक आहार देते. म्हणूनच बाळाचा पहिला गुरु आई. त्याच्यासोबत प्रेम वात्सल्य देण्याची तो कधी कसूर करत नाही. म्हणूनच तिला मायेचा सागर म्हटले आहे. ती सुजन आणि समर्पणाची देवी आहे. म्हणून परमेश्वरानंतर किंबहुना परमेश्वराच्या आधी मनुष्य आईपुढे नतमस्तक होतो. म्हणूनच आईच्या प्रेमाचे भाग्य ज्याला लाभते तो खरा भगवंत आहे. ज्याला आई नाही तो भिकारी आहे असे कवी यशवंताने म्हटले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची महती लिहायची म्हणजे तर आकाशाचा कागद आणि सरागाची शाई सुद्धा कमी पडू शकते. म्हणून आई कोणत्याही लहान मुलाला आपण प्रश्न विचारला की तुला सर्वात प्रिय आवड काय, तर तो मुलगा म्हणतो, उत्तर देतो, निश्चितच स्वच्छ मनाने उत्तर देतो, आई माता. मोठा असो की लहान असो, श्रीमंत असो की गरीब असो, कोणी असो, कारण आई लहानपणापासून नाही तर मोठ्यांच्याही जीवनातील मातेचे स्थान जास्त आहे. म्हणून महान स्थान आहे प्राप्त केले आहे. माते सारखं मोठे दैवत जगात कोठेच नाही. तिच्या दैवताची बरोबरी कोणीच करू शकत नाही. हे आज वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या मान्य झालेलं आहे आणि चालू राहणार आहे. ते कधीच नष्ट होणार नाही. निश्चित त्याचा कधीच नाश होणार नाही. म्हणूनच की सर्व गुरुजनापेक्षा मातेचे स्थान अगदी वेगळे आहे व असं आपण म्हणूया. आणि गुरुप्रसादापेक्षाही आईचा कृपाप्रसाद अधिक मोठा समजायचा आहे. म्हणून सर्व लाड पुरवते. केव्हा रागही भरते. पण ते रागाचं महत्त्व आपल्याला त्यावेळेला समजत नाही. पण ती रागवते त्या आपल्या भल्यासाठी. त्याची शारीरिक वाढता चांगली व्हावी म्हणून लक्ष देते, काळजी घेते, त्यावर संस्कार करण्याचा धडपड करते. आई माता ही 100 गुरुजनांच्या जास्त श्रेष्ठ आहे राहील. आईचे मन फार मोठे असते, त्याला आकाशही कमी पडते. म्हणून आई माता आम्हाला 4 शक्ती देत असते. क्रियाशक्ती, कर्मयोगाची शक्ती, भावना शक्ती, भक्ती करण्याची शक्ती, चिंतन शक्ती, ज्ञान घेण्याची शक्ती, संयम शक्ती, धीर, गंभीर, कठोर बोलणे न शांत राहणे हे आपल्याला शिकवते. माता आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभासारखी आहे.
दिव्य प्रकाश देणारी आहे. उगवता सूर्य ज्या प्रमाणात ऊब देतो त्याचप्रमाणे माता आमच्या नित्य जीवनात ऊब देत राहते, आशीर्वाद देते. बहरलेली फुले आमच्या जीवनाला सुगंध देत राहते. त्याचप्रमाणे आई आम्हाला निरोगी आरोग्य देत राहते किंवा सुखात, समाधानात, आनंदात ठेवते. असा सुगंध मातेचा प्रसाद आम्हाला मिळतो. देव देतो तसेच प्रसन्नता देतो. अशा या कलीच्या गोंधळाच्या काळामध्ये आम्हाला आमच्या मनाला आधार, शाश्वत आनंद देण्यासाठी, उत्तम आचरण करण्यासाठी मातेची शिकवण आम्हाला उपयोगी पडते. म्हणूनच आपण असे म्हणूया की मातेची केवळ माया असते, ती दिसत नाही. आई माझी दैवत आहे माझ्या घरी, मी कशाला जाऊ पंढरपुरी असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मग टू वर्क विथ लव अँड ऑनेस्टी इज वर्शिप ऑफ गॉड. आवडीने व प्रामाणिकपणे कर्तव्य करणे, काम करणे आम्हाला मातेची शिकवण आहे. ती शिकवण नेहमी आम्ही आठवण ठेवू. या दिवसात आम्हाला तिची आठवण ठेवायला सांगितली आहे. लव, वर्क, ऑनेस्टी अँड एक्सपिरियन्स द जॉय ऑफ द वर्क वेल डन. वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे जीव ओतून करून आम्हाला मातेने शिकवलेलं आहे. म्हणून माता माऊली की जय, माता माऊली की जय, माता माऊली की जय. मातेला महान स्थान आपण दिलेलं आहे. म्हणून मातेला शतशः प्रणाम करू. मातेला शतशः प्रणाम, मातेला शतशः प्रणाम, मातेला शतशः प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.